वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांचं दिव्यांग सर्टिफिकेट जे आहे ते आता पुणे जिल्हा रुग्णालय जे आहे ते त्यांच्याकडून काही दिवसापूर्वी फेटाळण्यात आलंय। नक्की हे प्रकरण काय आहे, का फेटाळण्यात आलं, या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक श्रीनिवास सर आहेत। सर, काय सांगाल, पूजा खेडकर यांचं जे प्रमाणपत्र जे आहे ते आपल्या रुग्णालयाकडून फेटाळण्यात आलंय, नक्की काय कारण त्यात देण्यात आलंय? 23 ऑगस्ट 2022 रोजी त्यांनी जिल्हा रुग्णालय औंध पुणे ह्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी एनरोल केलेलं आहे डिसेबिलिटी सर्टिफिकेट मिळण्याबाबत। आणि त्यांची एनरोलमेंट याआधीसुद्धा दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये झाल्याचे त्या सिस्टीममध्ये दिसून आल्यामुळे त्यांचे स्पॉन्टेनियसली ऑटोमॅटिक रिजेक्शन झालेले आहे 11 ऑक्टोबर 2022 मध्ये। वास्तविकता मोबाईल नंबर किंवा आधार कार्ड असेल किंवा ॲड्रेसनुसार बदलून एनरोल करण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे सिस्टीम जनरेटेड ते रिजेक्शन झालेलं आहे। नक्कीच आपण सिस्टीम जनरेटर रिजेक्शन झालं असेल। पूजा खेडकर जे आहेत त्यांनी कधी या रुग्णालयात केस पेपर असेल किंवा भेट दिलेली आहे का कधी? नाही, त्यांनी कधीही इथे केस पेपर काढलेले नाही, त्यांची कोणत्याही प्रकारची तपासणी झालेली नाही। वास्तविकता इथं फिजिकल प्रेझेन्स असून पूर्ण तपासण्या होत असतात। ऑप्थॅल्मॉलॉजी असेल, जनरल आपल्या ENT सर्जन असेल, ऑर्थोपेडिक सर्जन असेल आणि सायकॅट्रिक असेल, सगळे स्पेशलिस्ट डॉक्टरांमार्फत त्यांची तपासणी होऊन त्याप्रमाणे जे काही त्यांच्या डिसेबिलिटी आहे त्याप्रमाणे प्रमाणित करून सर्टिफिकेट मिळत असतं। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।